विशेष गहन पुनरावलोकन मोहिमेसाठी बीएलओ आणि बीएलओ सहाय्यकांना 30 जुलै 2026 पर्यंत पूर्णवेळ कार्यमुक्त करण्यात आल्याने अमरावती शहरातील अनेक शाळांमधील शैक्षणिक कामकाजावर गंभीर परिणाम होत असल्याची चिंता अमरावती जिल्हा मुख्याध्यापक संघाने व्यक्त केली आहे। या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी पर्यायी व्यवस्था तातडीने करण्याची मागणी संघाने प्रशासनाकडे केली आहे। संघाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की निवडणूक आयोगाचे काम अत्यंत महत्त्वाचे असून त्याला संघाचा पूर्ण पाठिंबा आहे। शासनाने सोपवलेली जबाबदारी शिक्षक प्रामाणिकपणे पार पाडतील यात कुठलीही शंका नाही। मात्र अमरावती जिल्ह्यातील बहुतांश शाळांमध्ये तब्बल 90 ते 95% शिक्षक एसआयआर कामासाठी नियुक्त करण्यात आले आहे। त्यामुळे नियमित अध्यापनासाठी अत्यल्प शिक्षक उपलब्ध असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण होत आहे। या पार्श्वभूमीवर ज्या शाळांमध्ये 90 ते 100% शिक्षक एसआयआर कामावर नियुक्त आहेत अशा शाळांमधील काही शिक्षकांना या कामातून मुक्त करून नियमित शैक्षणिक कामकाजासाठी उपलब्ध करून द्यावे अशी प्रमुख मागणी संघाने केली आहे। मुख्याध्यापक संघाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला प्राधान्य देत निवडणूक प्रक्रिया आणि शिक्षण या दोन्हीचा समतोल राखण्यासाठी प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। मी प्रवीण दिवे, अध्यक्ष अमरावती जिल्हा मुख्याध्यापक संघ। आमचे मित्र प्रदीप नामोटे, सचिव अमरावती जिल्हा मुख्याध्यापक संघ। आम्ही 15-20 जण जवळपास जिल्हाधिकारी साहेबांना एसआयआर संदर्भात निवेदन देण्यासाठी आलो। अमरावती शहरातील अनेक शाळांमधील जे शिक्षक आहेत त्यांच्या ड्युटीज याची सेवा अधिकृत करण्यात आली आहे बीएलओसाठी। तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की आज एका शाळेमध्ये एकतर शिक्षक कमी आहे आणि शिक्षक कमी असून अंदाजे एखाद्या शाळेत जर 30 शिक्षक असेल आणि त्यांच्या 26-27 जणांच्या ड्युट्या यामध्ये लावतात आणि 2 तास हे बीएलओ सहाय्यक हे शाळेमध्ये राहतात आणि नंतर आपल्या ड्युटीसाठी जातात। त्यानंतर विद्यार्थ्यांचा गोंधळ हा शाळेमध्ये निर्माण होत आहे आणि अशा स्थितीत काही स्लम एरियामधल्या अमरावती शहरात शाळा आहेत, हे शिक्षक शाळेत नाही आहे, विद्यार्थी आहेत, वर्गांमध्ये गोंधळ सुरू आहे। अशा याच्यात एखाद्या वेळेस विद्यार्थ्यांच्या मारहाणी झाल्या, काही झाल्या, त्याला जबाबदार कोण आहे? एकंदरीत देशाचं भविष्य जे आहे हे आपले विद्यार्थी आहेत। या विद्यार्थी आज वाऱ्यावर आहेत। इयत्ता 10वीचे काही मुलं आहेत जे गोरगरीब मुलं, ग्रासरूटवरची मुलं शाळांमध्ये शिकत आहेत, त्यांच्या ट्युशनची त्यांची व्यवस्था नाही, अशी मुलांची आज शिक्षणाची दुरावस्था होत आहेत, त्यांना शाळेत शिक्षक नाही। ती शासनाने पर्यायी व्यवस्था म्हणून राष्ट्रीय सेवा योजना अमरावती विद्यापीठातले सिनियर कॉलेजचे काही विद्यार्थी आहेत, NCC मधले सिनियर कॉलेजचे काही विद्यार्थी आहेत, अशा विद्यार्थ्यांची मदत घ्यावी आणि शाळांमधले जे शिक्षक आमचे बीएलओ घेतलेले आहेत त्यांची संख्या कमी करावी। आम्ही शासनाला मदत करू इच्छितो, परंतु सर्वच शिक्षक न घेता 1-2 जर शिक्षक घेतले तर विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी चांगलं आहे। म्हणून आम्ही आज हे निवेदन अमरावती जिल्हा मुख्याध्यापक संघामार्फत जिल्हाधिकारी साहेबांना दिलं। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी व बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनल अमरावतीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। संपर्क करा संपादक नितीन पाटील मुळे। संपर्क क्रमांक 9921589663।